18 जून गुरुपुष्य अमृत योगाचे प्रभावी गुप्त उपाय. गुरुवार 18 जून 2026 रोजी रात्री 9:32 वाजता गुरुपुष्य योग तयार होत आहे. गुरुवारी गुरुग्रह पुष्य नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा हा योग तयार होतो. हा योग अत्यंत शुभ आणि फायदेशीर आहे. गुरुपुष्य अमृत योग तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अर्थातच तुमची आर्थिक स्थिती सुधारावी ह्यासाठी काही खास उपाय करायचे आहे. तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शंखपूजा. घराबाहेर स्वास्तिक काढा आणि दक्षिणावर्ती शंखाची विधिवत पूजा करावी. यामुळे अडकलेले धन परत मिळण्यास मदत होते. लक्ष्मी मंत्र जप. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजा दरम्यान ओम श्री दारिद्र्य विनाशने धनधान्य समृद्धी देई देई नमः ह्या मंत्राचा कमलगट्ट्याच्या माळेने 108 वेळा जप करावा. दानधर्म ह्या दिवशी गरजू व्यक्तीला किंवा मंदिरात अन्न, वस्त्र किंवा पिवळ्या वस्तूचे दान करणे अतिशय पुण्यकारक मानले जाते. गुंतवणूक आणि करिअर. हा दिवस नवीन काम सुरू करण्यासाठी, सोन्याची खरेदी करण्यासाठी किंवा संपत्तीत गुंतवणुकीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. दत्त सेवा. गुरु उपासना. या दिवशी दत्त संप्रदायाचे पठण करणे किंवा कोणत्याही गुरुचा मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. गुरु आणि पुष्य नक्षत्राचा अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्य अमृत श्रेष्ठ योग. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्य अमृत योग श्रेष्ठ आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ. गुरुपुष्य अमृत योग वारंवार येत नाही. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग असतो. गुरुवारी धार्मिक कार्य करणे उत्तम मानले जाते. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख, संपदा देणारा. जाणकारांच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात. गुरुपुष्य अमृत योग दिनी नवीन कार्याचा आरंभ. आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी गुरुपुष्य अमृत योग कोणत्याही नवीन कार्याचा प्रारंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेली कामे सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते असे सांगितले जाते. अन्य कोणत्याही कामासाठी हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही, कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले जात नाही असे सांगितले आहे. तर गुरुपुष्य अमृत योगावर लक्ष्मी पूजन. गुरुपुष्य अमृत योगात लक्ष्मी देवीचे विशेष पूजन केले जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि फलदायक मानले जाते. गुरुपुष्य अमृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करावी. शुभ फलदायक असते असे सांगितले जाते. गुरुपुष्य अमृत योग पूजा मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे. गुरुपुष्य योग दिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला जातो. तसेच गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग येणे ही गुरुसेवेची स्वर्ण संधी मानली गेली आहे. या दिवशी दत्तगुरु, श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, शंकर महाराज, साईबाबा, सद्गुरूंचे पूजन, नामस्मरण, मंत्राचे जप, स्तोत्राचे पठण, उपासना करणे पुण्यकारक मानले गेलेले आहेत. यामुळे
चौपट लाभ प्राप्त होऊ शकतील. गुरुची कालातीत कृपा लाभू शकते. जी शक्य असेल ती सेवा आठवणीने करावी. एक छोटी सेवा ही गुरुपर्यंत पोहोचू त्याचे अनेक पटीने मोठे फल प्राप्त होऊ शकते असे म्हटले जाते. तर गुरुपुष्यामृत योगात नेमके काय करावे? तर गुरुपुष्यामृत योगात सोने, चांदी किंवा हिऱ्यांचे दागिने खरेदी करा. यानंतर देवघरात ठेवा. गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता. तसेच गुरुपुष्य योगामध्ये नवीन वाहन खरेदी करू शकता. या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम करू शकता. गुरुपुष्यामृत योगात व्यवसाय, व्यापार या संबंधित महत्त्वाची कामे करता येऊ शकतात. तसेच अडकलेले पैसे परत मिळण्याच्या योजनेवर काम करता येते. तसेच पैशाशी संबंधित काही समस्या असतील तर त्या गुरुपुष्यामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते असे म्हटले जाते. तसेच 52 श्लोकी गुरुचरित्र दत्तवावनी अशी दत्तगुरूंची स्तोत्रे म्हणावीत आणि श्रवण करावीत. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींचा तारक मंत्र अवश्य म्हणावा. शक्य असेल तर 11 वेळा पारायण करावे. शक्य असेल तर विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र म्हणावेत. तसेच आपल्या कुलदैवतीची जी शक्य असेल ती उपासना करावी. श्री स्वामी समर्थ. तर भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी